आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाह, खूप दिवसानं आलो पण नाही इथे. काय खेळूया आपण? झोका? अरे सीसो पण आहे तिथे, ते खेळूया. नाही तर मग या लॉन वर पकडापकडी पण खेळू शकतो. शमिका, लक्ष कुठे आहे तुझं? हो दादा, करूया ना. दादा, आपण सेल्फी काढूया. शमिका, खेळायला आलो ना आपण. दादा, काढूया ना छान गार्डन मधला सेल्फी. दादा, खाली वाघ दिसत नाहीयेस. कसला भारी आलाय सेल्फी. हो, गुड आलाय ग. दादा, हा फोटो मी डीपी ला ठेवते. बर, तोपर्यंत तू मला कॉटन कॅन्डी आण. आता खेळायला आलो ना आपण इथे, मग कॉटन कॅन्डी कशाला आता? पण दादा, आपण इथे एन्जॉय करायला आलोय ना. प्लीज आणून दे ना. बरं ठीक आहे, तू इथून कुठेही जायचं नाही हं? हो मी घेऊन आलो. हो हं? कुठे जाऊ नकोस. हो. चला, पोहोचलो एकदाचे. काय पोहोचलो? अगं शॉपिंगला जाणार होतो ना आपण, मग इथे गार्डन मध्ये कुठे आणलं मला? हो अगं, शॉपिंगलाच जायचंय, पण ऊन जरा जास्त आहे ना, मग थोडा वेळ इथे थांबूया आणि मग निघूया. हा अगं, पण बोलला नाहीत मला तुम्ही. अगं आत्ताच सुचलं. हा काय म्हणजे आता म्हणजे अगं ऊन खूप आहे ना, बघतेस ना केवढं ऊन येते, म्हणून म्हटलंय थोडा वेळ आत बसूया आणि मग जाऊया. काय? बर, मी जरा आले. आता काय? अगं तिला महत्वाचा फोन आला असेल ना, उचलू दे तिला फोन. चल आपण आत जाऊन बसूया. चल, आले मी, तुम्ही वा पुढे लवकर ये. हो हो. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी आणि दादा इथे कधीचेच पोहोचलोय. हो, आम्ही सुद्धा पोहोचलोय इथे गेटवर आहोत. तुम्ही कुठे आहात? आम्ही तर थोडस आतमध्ये आल्यावर राईटला आहोत. ओके, ठीक आहे. मग आम्ही आत आलो ना की आपण मध्ये कुठेतरी भेटू. तू एक काम कर, तू आता डॅडापासून जरा कुठे बाजूला जा, म्हणजे आपण भेटू शकतो. हो ठीक आहे. तर कसं ग मध्येच असं ठरतं तुमचं? हा, आयत्या वेळी सगळं. आता मला घरी जाऊन बर्फीचं सगळं आवरायचंय, आशाला त्या गुंचं सगळं बघायचंय. आता शॉपिंगला कधी जाणार आणि घरी कधी पोहोचणार, सगळं आयत्या वेळी ठरतं तुमचं. पण मी आत्ताच सांगते, जायचं आणि पटकन निघायचं, कळलं? जास्त वेळ नाही लावायचा. मुक्ता, कुठे गेली मुक्ता? शमिका, शमिका, दादा, तो कॉर्नरचा हॉटेलवाला आहे ना, त्याचा मुलगा येणार आहे ऑर्डर घ्यायला. आपल्याला ऑर्डर लवकर रेडी करून ठेवायला लागेल. चल दादा, तुझ्याशी बोलतोय मी. दादा, काय कुठे हरवलास? कसला विचार करतोय इतका तू? अरे मी विचार करतोय त्या दोघांचं तिकडे काय चाललं असेल. भेटले असतील का, बोलले असतील का? काही होऊ दे, फक्त त्यांचं जुळू दे बस. त्यांचं एकदा जुळलं ना की त्यांचं आयुष्य नॉर्मलला आल्यासारखं वाटेल. अरे होईल रे, सगळं सुरळीत होईल. तू कशाला काळजी करतोय? आणि त्या दोघी गेल्यात ना तिकडे, त्यांच्यासोबत सगळं नीट होईल. तू नको टेन्शन घेऊ. प्रयत्न तोच चालू आहे, पण अजून एक टेन्शन आलंय मला. आता काय? आपण मस्करी केली ठीक आहे, पण तिकडे आईचं काय होत असेल रे? उलट सुलट विचार करत बसली असेल, त्याची चिंता वाटते. माझ्या डोक्यात पण आलं होतं हे. आपण तिला आधीच घाबरवून ठेवलंय. त्यात आज घरात बाबा पण नाही, ते पण बाहेर गेले. एकदम एकटी येते घरात. ती विचार करत बसली असेल की मी जायच्या आधी वृंदा आणि अजिंक्यचं लग्न झालं पाहिजे, आणि त्या विचारात तिने उलट सुलट काही केलं तर? तिने काही उलट सुलट करू नये म्हणून मी एक जालिम उपाय करून ठेवलेला आहे. तू काळजी नको करू.
उपाय केलाय उपाय विथ रंजन. रंजन आणि नुसतं रंजन नाही हा, रंजन विथ मनोरंजन. आशालताबाई, कोण आहे? आशालताबाई. कोणाला बाई? अगं आई आई देवा, असं करता बाई, असं करता बाई. चला. आता नाही, आता मला नाही यायचंय. नाही 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 नाही, आता नाही यायचंय मला, मला नाही यायचंय बाई, मला नाही यायचं. ओय, ओय. आशालता ताई, चला. नाही 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 नाही, आता नाही यायचं मला. आता नका नेऊ मला, मी 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 नाही येणार बाई आता. बाई, मला नाही यायचं बाई, मला नाही यायचं आता, मला नाही यायचं आता, मला नेऊ नका या माझ्या वाटीपर्यंत, मला नाही यायचं. आशालताबाई. नाही हो, नाही नाही नाही, आता नका मला घेऊन जाऊ, आता नका. वेळ आहे ना, अजून खूप वेळ आहे बाई, आता नका नेऊ. मी नाही येणार, मी आता नाही येणार. चला. नाही 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 नाही, मला येऊ, मला येऊ, मला येऊ, मला येऊ, मला. काय काय कोण यम कुठे यम? आशालताबाई, चला. तो आला मग मला घेऊन जाईल. आबा मला धरून ठेव. अहो कुठे? मला कोणीच दिसत नाहीये. तुला दिसत नाहीये? म्हणजे ज्याची वेळ येते त्यालाच दिसतो का तो? म्हणजे माझी वेळ आली का आता? माझी वेळ आली म्हणून मला दिसतोय. मुक्ता, असं काय दोघी? शमिका, शमिका, एक मिनिट. एक लहान मुलगी दिसते का तुम्हाला? नाही. अरे वृंदाताई इकडे आणि अजिंक्य सर इकडे. बघू बघू, हळू. हा डॅडा पण ना. अरे इथे नाही, इथे आहे वृंदांची. मुक्ता, ही वृंदाताई पण ना तिथे कशाला जाते? अजिंक्य सर इकडे तिकडे, इकडे जा, नाहीतर ना. अरे शांत बसा, किती गोंधळ घालताय तुम्ही दोघी. तुम्हाला कळत कसं नाहीये की त्या दोघांना नाही माहिती एकमेकांना भेटायचंय ते आपल्याला शोधत फिरतायत. शांत बसा, त्याच्यामुळे जरा शांत बसा. पण ते दोघे एकमेकांना भेटले पाहिजेत ना, नाहीतर हे सगळं करते तसं काय फायदा? ओवी, मुक्ता, ओवी. भेटले दोघं भेटले. तुम्ही हो, पण तुम्ही इथे काय करताय? मी शमिकाला घेऊन आलो इथे. एक मिनिट, तुम्ही तर मला सकाळी म्हणालात की शमिका शाळेत गेलीये. सॉरी, खोटं बोललो मी तुमच्याशी. पण का? मला वाटलं तुम्ही काळजी करत बसाल म्हणून. ठीक आहे. शमिका कुठे आहे? शमिका म्हणजे ती हरवली आहे.
हरवलीये? हो ना. अहो काय बोलताय तुम्ही? हो म्हणजे मी हे आणायला 2 मिनिटासाठी बाजूला गेलो तेवढ्यात ती कुठे गायब झाली काही कळलंच नाही. अहो काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? असं लहान मुलीला एकटं सोडून कोण जातं? नाही, सकाळी मला म्हणालात ना की माझी मुलगी आहे, मी सांभाळेन तिला नीट. हा नाही बरोबर आहे तुमचं. काय झालं, मी 2च मिनिटासाठी मी बाजूला गेलो होतो आणि तेवढ्यात ती कुठे गायब झाली ती काही कळलंच नाही. कुठे असेल आता ती? नाही असेल ती इथे पार्क मध्येच असेल कुठेतरी. ऍक्च्युली काय झालं ना, माझा फोन तिच्याकडे गेला. बरं झालं, मग तुम्ही फोन करा तिला. केला होता मी एकाच्या फोनवरनं तिला फोन केला होता पण उचलला नाही तिने. नेमका तिने कुठे हरवला नसेल फोन म्हणजे झालं. तुमची मुलगी हरवली आणि तुम्हाला तुमच्या फोनचं पडलंय? नाही मी तिच्यासाठीच म्हणतोय. म्हणजे जर फोन तिने हरवला असेल तर मग तिला कॉन्टॅक्ट कसं करणार ना, म्हणून म्हटलं. थांबा, तुम्ही ते घ्या, माझ्या फोनवरून तिला एकदा फोन करा परत. हा उचलला? लागत नाहीये. काय झालं? नाही लागत आहे फोन. अहो चला, आता शोधावं लागेल तिला. शमिका, शमिका! घ्या, आता हे दोघं मला शोधतायत. आता हे नीट बसणार कधी, नीट बोलणार कधी? शोधून शोधून दमतील आणि बसतील. थांब जरा. ऐका ना, तुम्हाला ते दिसतायत का तिथे उभे? तुला दिसला ना? नाही ना, मला नाही दिसत येत ते आणि ऐकूही येत नाहीये. पण तुम्हाला दिसतायत ना? हा, मग तुम्ही बोला ना त्यांच्याशी. तुम्ही विचारा सगळं त्यांना. का आलाय तिथे, तुम्हाला कधी घेऊन जाणार आहेत, सगळं विचारा. बाई काहीतरी काय बोलती बाई? हो, मी तर फक्त बोलते, ते तर तसं करणार आहेत. तुम्ही एकदा बोलून तर बघा ना. विचारा, सगळं विचारून घ्या. म्हणजे ते का घ्यायला आलेत वगैरे असं सगळं विचारून घ्या. हा, म्हणजे असं असू शकतं की आता लगेच न्यायला आले नसतील ते. ना म्हणून एकदा बोलून बघा. मी तर म्हणते ना, जरा रिक्वेस्ट करा त्यांना. हा, बोला बोला. बोलायला काय हरकत नाही, नाही का? यम दादा, यमा देवा, यम देवा, यमा देवा, नका ना नेऊ, मला इतक्या लवकर नाही यायचं. हो, चिंता करू नका, मी तुम्हाला न्यायला नाही आलोय. म्हणजे नाही देणार तुम्ही मला? म्हणजे लगेच न्यायला नाही आलोय. बाई, म्हणजे नंतर नक्की नेणार? हो, हे तर नक्कीच आहे. जसं मरणाऱ्या माणसाला सतत मरण दिसत असतं असं म्हणतात, ते हेच आहे. आणि आम्ही असे सारखे येऊन चला चला अशी हूल देत राहतो, त्यालाच म्हणतात मरणाची चाहूल. आणि ह्या चाहुलीमुळे त्या मरणाऱ्या माणसाला सुद्धा हळूहळू यायची इच्छा होतेच. आपण प्रवासाला निघताना म्हणतो ना, चला चला आवरा, हे तेच आहे. मी फक्त चला चला म्हणतोय. बाई, सगळं कसं पद्धतशीर आहे हो तुमचं. तुमच्याकडे अजून 7 दिवस आहेत. 7 दिवस? 7 दिवसात वृंदा आणि वकील साहेबांचं कसं काय लग्न होणार? मुदत वाढवून देता का? अशी कशी मुदत वाढून देणार? हा, पण आता तुम्ही म्हणताय तर जरा मला विचार करू द्या. हा, आता तुमच्या पाप पुण्याचा हिशोब बघावा लागेल. बरोबर, करा ना बाई हिशोब. मग नाही, ओ थांबा. सगळं तो हिशोब तर चित्रगुप्त साहेब करतात ना? हो, पण ते जरा सुट्टीवर गेलेत. सध्या आम्हीच बघतोय. वर्कलोड, टू मच वर्कलोड. इंग्लिश बालिके,
आम्हाला सगळ्या भाषा येतात बालिके. बाई मी बालिका. या मग काका बालिकेला का नेता मग? नाही करा करा हिशोब करा तुमचा. ठीक आहे, करतो हिशोब. डोळे बंद करतो आधी. डोळे का बंद? कॅल्क्युलेशन तुमच्या पाप पुण्याचे. अरे रे 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 देवा 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 देवा. आई ग ग, ग, ग. काय झालं? किती वेळ झाला बोलताय? काय म्हणतात ते? अगं पाप पुण्याचा हिशोब करतायत ते. तो हिशोब झाला ना मग ते सांगतील मुदत वाढवून देऊ शकतात का नाही. कठीण आहे. म्हणजे पाप पुण्याचा हिशोब करतायत ना ते, तर मग त्याला वेळ लागेल म्हणून म्हंटल कठीण आहे. बस 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 बस, हिशोब झालेला आहे. पाप डोंगरा एवढं आणि पुण्य सुई एवढं. नाही 1 वर्ष झालं यमादेवा मी सुधारली आता. नाही 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 नाही, फार तर फार तुम्हाला मी 2 दिवस ठेवू शकतो. हो तुम्ही एवढी पाप केली आहेत की तुम्हाला 2 दिवसाच्या वर 1 सेकंदही ठेवू शकत नाही. अहो चित्रगुप्त ओरडतील माझ्यावर. त्यामुळे एकूण 9 दिवस तुम्हाला मी पृथ्वी तलावर ठेवू शकतो. त्यानंतर 9 दिवसाने मला तुम्हाला घ्यायला यावंच लागेल. चला. बाई आता म्हटलं ना 9 दिवस. अहो चला म्हणजे मी येतो असं म्हटलं मी. हा तुम्ही या. हा पण त्यानंतर 9 दिवसांनी मी तुम्हाला घ्यायला नक्कीच येणार. आणि अधून मधून चला चला अशी हूल द्यायला सुद्धा नक्कीच येईन मी. हो. चला येतो मी. या 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 म्हणजे जा जा जा. नऊ दिवसात वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न झालंच पाहिजे बाई. म्हणजे मी जायला मोकळी आहे. म्हणजे जावंच लागेल. शमिका 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 मला तर काही सुचतच नाहीये, सापडतच नाहीये शमिका. हो ना, कशी गायब झाली काय कळलंच नाही. इतकं कसं कळत नाही पण तुम्हाला? हा लक्ष नाही ठेवतायत तिच्यावर. आणि लक्ष ठेवता येत नसेल तर सोबत घेऊन जायचं ना तिला. अहो मी फक्त 5 मिनिटासाठी तिला तिथे सोडून गेलो होतो हे आणायला. आणि या 5 मिनिटात काय घोळ झाला बघितलात ना. आमच्या घरातून तुम्हाला जाऊन 24 तासही झालेले नाहीये आणि हा घोळ घातलात तुम्ही. आणि मला फोनवर सांगत होतात माझी मुलगी आहे, मला येतं तिला सांभाळता. हे असं सांभाळता तुम्ही. नाही मुळात शमिकाच्या बाबतीत तुम्ही इतके निष्काळजी कसे काय असू शकता हेच मला कळत नाहीये. मी निष्काळजी असं म्हणायचं तुम्हाला? म्हणजे माझ्या मुलीची काळजी नाहीये मला? आणखीन काय म्हणू मग? हा हे दोघं भांडतायत. हो ग, काही उपयोग नाही. चला आपण जाऊया तिथे, त्याशिवाय थांबणार नाहीत. हो ग, चल चल. पुढचं काय ते बघूया आपण. चला निघूया. चल चल. चला चला. सांभाळता येत नसेल ना तिला तर आमच्या घरातून इतक्या तोऱ्यात का निघून गेलात तुम्ही? 1 मिनिट, माझी इच्छा नव्हती तुमच्या घरून निघून येण्याची. काय? शमिका शमिका इकडे बघ. काय
कुठे गेली होतीस तू? 5 मिनिटासाठी मी गेलो होतो ना हे आणायला, तेवढ्यात गायब झालीस तू? तुला किती वेळा मी सांगितलंय न सांगता जायचं नाही कुठे. शमिका, 1 मिनिट, तिच्यावर का ओरडताय तुम्ही? तुम्हाला जमलं नाही तिला सांभाळायला, तिला काय ओरडताय? आणि शमिका बस इकडे ये. बरी आहेस ना तू? कोणी काही केलं नाही ना तुला? हं? आणि तुम्ही दोघी कुठे गायब झाला होतात मध्ये? आम्ही गायब झालो होतो. हा, उलट तू गायब झाली होती. मी मग तिची मैत्रीण आली होती, तिला हाय बाय करायला म्हणून गेलो आणि तुला बघते तर तू गायब. त्यात मग तो एक माणूस पण आला भेटायला, मग त्याच्याशी बोलण्यात वेळ गेला आणि तुला शोधण्यात वेळ गेला. हो, आणि मग तेवढ्याच समोरून ही शमिका आली, मग तिच्यासोबत आम्ही इथे आलोय माहितीये. हो, बरं जाऊ दे आता, ते सगळं जाऊ दे. तुला आता काय सांगू, समीरचा फोन आला मला, तर दुकानात अर्जंट जावं लागतंय मला कामासाठी. ओवीताई, मला पण एक पेंडिंग काम आठवलंय, सविस्तर सांगते सगळं नंतर. मला क्लासला जावं लागेल अर्जंट. अगं पण मग शॉपिंग अगं करू ना नंतर, त्यात काय. पण आता आम्ही इथूनच जातो आमच्या कामाला. हा, तू जाशील ना घरी तुझी? ठीक आहे. अजिंक्य सर, सॉरी, आम्ही जरा गडबडीत आहोत, आपण नंतर बोलू. हा नाही ठीक आहे, ओके. हा, येतो आम्ही. चल, बाय.